आकाशवाणी पुणे. मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. आधी एक विनंती. 18 वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्या, पण नंतरही काळजी घ्या. मुखपट्टी वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. विनाकारण घराबाहेर पडून गावात गर्दी करू नका. कोविड-19 बद्दल काही प्रश्न असतील तर 011-23-978-046 आणि 1075 या राष्ट्रीय तसंच 020-26-127-394 या महाराष्ट्रासाठीच्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधा. ठळक बातम्या. टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भालाफेकीत नीरज चोप्राला ऐतिहासिक सुवर्णपदक. भारतानं लंडन ऑलिम्पिकमध्ये नोंदवलेली सर्वोच्च पदकसंख्या ओलांडली. हातमाग उत्पादनांना पाठिंबा देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. उपचाराधीन कोविड रुग्णसंख्येत सलग 3 दिवस झालेल्या वाढीनंतर पुन्हा घट. संशोधनं शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवा, कृषी विद्यापीठांना राज्यपालांचं आवाहन आणि राज्यातल्या शेतकऱ्यांचा माल देशभरात पोहोचवणाऱ्या किसान रेल्वेची वर्षपूर्ती. आता सविस्तर बातम्या. टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारताच्या नीरज चोप्रानं काल 87.58 मीटर्सवर भालाफेक करून सुवर्णपदक पटकावलं आणि इतिहास घडवला. ऑलिम्पिकमध्ये मैदानी खेळात भारतानं प्रथमच सुवर्णपदक जिंकलं आहे. 4 ऑगस्ट रोजी झालेल्या पात्रता फेरीत नीरजनं 86.65 मीटर्सवर भाला फेकून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. अंतिम फेरीत त्यानं प्रतिस्पर्ध्यांना जवळपासही फिरकू दिलं नाही. नीरज चोप्राच्या या ऐतिहासिक सुवर्ण कामगिरीबद्दल संपूर्ण देशभरातून त्याचं अभिनंदन होत आहे. कुस्तीमध्ये बजरंग पुनियानं 65 किलोग्रॅम वजन श्रेणीमध्ये कांस्य पदक मिळवून भारताच्या पदक संख्येत मोलाची भर घातली. त्यामुळे आतापर्यंत 6 पदकांचा लंडन ऑलिम्पिक्समधला उच्चांक मोडीत निघाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीरज चोप्रा आणि बजरंग पुनिया या दोघांचंही अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रा याच्याशी संपर्क साधून त्याच्या कामगिरीची प्रशंसा करत भावी वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. त्यांनी बजरंग पुनियाशीही संवाद साधून निर्धार आणि मेहनतीबद्दल त्याचं कौतुक केलं. भारताची ऑलिम्पिकमधली पहिली महिला गोल्फपटू अदिती अशोक हिचं पदक मात्र काल थोडक्यात हुकलं. ती अंतिम फेरीत 4थ्या स्थानावर राहिली. स्थानिक हातमाग उत्पादनांना पाठिंबा देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त केलं. हातमाग क्षेत्र आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी योगदान देत राहील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे. वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी उत्पादन क्षमता वाढवण्यावर आणि पुढील 3 वर्षात हातमाग वस्तूंच्या निर्यातीवर भर देणार असल्याचं म्हटलं आहे. 7व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. राज्यातही काल हातमाग दिनानिमित्त विविध कार्यक्रम उपक्रम झाले. पुण्यातल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अनोख्या उपक्रमाचा हा वृत्तांत. राष्ट्रीय हातमाग दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्हा परिषदेतील बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी काल हातमागावर विणलेले कपडे परिधान करून हातमाग कलाकारांना अनोखी मानवंदना दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना याबद्दलचं आवाहन केलं होतं आणि त्याला कर्मचाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या 6 वर्षांपासून 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा होत असून भारताची प्राचीन परंपरा असलेल्या हातमागावरील वस्त्रांनाही त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होण्याची संधी प्राप्त झाली आहे. सध्याच्या कोरोना टाळेबंदी आणि निर्बंधांच्या काळात आभासी प्रदर्शनाद्वारे हातमागावरील ब्रँडेड कपड्यांचे विपणन मोठ्या प्रमाणावर सुरू असून परदेशातूनही आता हातमागावरील भारतीय वस्त्रांना मोठी मागणी येऊ लागली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या नागपूर इथल्या विणकर सेवा केंद्रातर्फेही 7व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सुती किंवा खादीचे कपडे वापरून विणकरांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केलं. देशातल्या उपचाराधीन कोविड रुग्णसंख्येत सलग 3 दिवस झालेल्या वाढीनंतर काल पुन्हा घट नोंदवली गेली. काल देशात कोविड-19चे 40,017 रुग्ण बरे झाले तर 38,628 नवे रुग्ण आढळले.
उपचाराधीन रुग्णसंख्या 2006नं घटली आहे. राज्यात काल 9,356 रुग्ण बरे झाले तर 6,061 नवे कोरोनाबाधित आढळले. राज्यातल्या कोविड स्थितीबाबत अधिक बातम्या आपण 10:10 आमच्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात ऐकू शकाल. वातावरण बदलामुळे दिवसेंदिवस विविध आव्हानं निर्माण होत आहेत. यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीतून सावरण्यासाठी एकात्म भावनेनं आपलं योगदान दिल्याशिवाय पर्याय नाही असं स्पष्ट मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे. राज्यपालांनी काल परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील बांबू प्रकल्प, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, कृषी अभियांत्रिकी, फूड टेक्नॉलॉजी, मुलींचं वसतिगृह, ग्रंथालय आदी विभागांची पाहणी करून प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आव्हानं किती जरी आली तरी नव्या पिढीपर्यंत नवनिर्मितीचे संकल्प पोहोचले पाहिजेत. नव्या पिढीला प्रेरणा मिळाल्या पाहिजेत आणि ही विद्यापीठाची जबाबदारी आहे असं राज्यपाल म्हणाले. कृषी क्षेत्रासंदर्भात अनेक ठिकाणी विविध संशोधनं सुरू आहेत. नवी संशोधनं जितक्या लवकर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतील तितक्या लवकर त्यांची उपयोगिता सिद्ध होईल. त्यासाठीही विद्यापीठांनी पुढे यायला हवं असं मतही त्यांनी व्यक्त केलं. परभणी इथे प्राच्यविद्या संशोधन केंद्रास मान्यता देऊन जागा आणि आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे, ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनेलवर. किसान रेल्वे हा शेतकऱ्यांच्या समृद्धीला हातभार लावून त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा उपक्रम सिद्ध झाला आहे. जलद वाहतूक, शून्य अपव्यय, 50% अनुदानासह शेती उत्पादनासाठी मोठ्या आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश सुनिश्चित करून किसान रेल्वेनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठाच दिलासा दिला आहे. किसान रेल्वे सुरू होऊन काल 1 वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्त हा वृत्तांत. देवळाली ते दानापूर अशी भारताची पहिली किसान रेल्वे 7 ऑगस्ट 2020 रोजी सुरू झाली आणि पुढे ती मुझफ्फरपूरपर्यंत वाढवण्यात आली. यानंतर सांगोला इथून किसान लिंक रेल या किसान रेल्वेला जोडली गेली आणि त्रिसाप्ताहिक करण्यात आली. जबरदस्त प्रतिसादामुळे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रोत्साहित होऊन देशाच्या विविध भागांमध्ये वेळापत्रकानुसार चालवण्यात येणाऱ्या किसान रेल्वेच्या 5 अधिक सेवा सप्ताहात एकूण 11 फेऱ्यांसह सुरू करण्यात आल्या. किसान रेल्वेची मागणी वाढल्यामुळे भारतीय रेल्वेनं आता इंडेंट आधारित किसान रेल्वे सुरू केली आहे. गेल्या 1 वर्षात मध्य रेल्वेनं किसान रेल्वेच्या 486 फेऱ्यांमध्ये फळे आणि भाजीपाला यांसारख्या 1,62,881 टन नाशवंत शेतमालाची वाहतूक केली. किसान रेल्वेद्वारे डाळिंब, द्राक्षे, संत्री, केळी, लिंबू, टोमॅटो, सीताफळ, पेरू, बेर, कांदा, बटाटा, शिमला मिर्च, चिकू, गाजर इत्यादींच्या मुख्यतः पिकांची किंवा शेतमालाची वाहतूक केली जाते. त्यामुळं सांगोला देवळालीपासून नागपूर गोंदियापर्यंतच्या रेल्वे मार्गालगतच्या भागातील शेतकऱ्यांच्या मालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून प्रशांत जाधव. रत्नागिरी जिल्ह्यातल्या भूस्खलनाची शक्यता असलेल्या 109 ठिकाणांची यादी तयार करण्यात आली असून पुण्याच्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून या भागांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड तालुक्यात दरड कोसळून तर इतर काही ठिकाणी जमीन खचल्यानं 21 जणांचा मृत्यू झाला तर अनेक कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं. भविष्यात अशा तऱ्हेनं प्राणहानी होऊ नये यासाठी जमीन खचण्याची किंवा दरड कोसळण्याची शक्यता असलेली 109 ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातल्या सर्व 9 तालुक्यांमध्ये अशी ठिकाणं असून सर्वाधिक 25 ठिकाणं खेड तालुक्यात आहेत असं आमच्या प्रतिनिधीनं काल कळवलेल्या बातमीत म्हटलं आहे. गेल्या जुलै महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीच्या 3,000 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी काल दिली. 16,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून हेक्टरी 44,000 रुपये भरपाई दिली जाणार आहे. त्याकरता सुमारे 13 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 9,676 शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं आहे.
यामध्ये जिरायत, बागायत आणि फळपीक इत्यादी खालील 1,832.47 हेक्टर क्षेत्राचा समावेश असून 1,39,35,00,000चं नुकसान झालं आहे. कृषी, ग्रामसेवक आणि महसूल विभागामार्फतच्या संयुक्त पंचनाम्यांचा अहवाल शासनाला नुकताच सादर करण्यात आला आहे. बहुचर्चित मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनसाठी सोलापूर जिल्ह्यातील 14,642 शेतकऱ्यांच्या जमिनींचं भूसंपादन होणार असल्याचं सामाजिक सर्वेक्षणात स्पष्ट झालं आहे. माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचं भूसंपादन करावं लागेल असं प्रकल्प संचालक संतोष देसाई यांनी काल सांगितलं. राज्यात इतर मागासवर्गाच्या राजकीय आरक्षणाबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत ही भारतीय जनता पक्षाची ठाम भूमिका आहे असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. जातीनिहाय आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याची गरज असून आरक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकाला आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असं फडणवीस यावेळी म्हणाले. भारतीय जनता पक्षात संघटनात्मक पातळीवर कोणतेही फेरबदल केले जाणार नसून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उत्तम काम करत आहेत असंही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं. वंचितांमधील अतिवंचितांना आरक्षणाचा फायदा मिळायला हवा, अन्यथा मागास समाजात कास्ट नाही पण क्लास निर्माण होतील असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा काल पुण्यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीद्वारा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस यांच्या हस्ते गिरीश प्रभुणे, पोपटराव पवार, सय्यद वैद, नामदेव कांबळे या पद्म पुरस्कार विजेत्यांचा तसंच सरस्वती सन्मान विजेते शरदकुमार लिंबाळे यांचा सत्कार करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. यासाठी राज्य शासनानं एकीकडे राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना केली असून त्याचं कामही सुरू झालं आहे. दुसरीकडे केंद्र सरकारकडून इम्पिरियल डाटा मिळावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल करून लढा लढला जात आहे. ओबीसी आरक्षण बचावासाठी राज्य शासनाच्या वतीनं असे दुहेरी प्रयत्न केले जात असल्याची माहिती नाशिक जिल्ह्याचे संपर्कमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. मंडल आयोग अंमलबजावणी दिनानिमित्त महाराष्ट्र ओबीसी संघटना कृती समितीच्या वतीनं काल ऑनलाईन चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. भाजपशी मतभेद असले तरी तो पक्ष शिवसेनेचा कायमचा शत्रू आहे असं नाही. युतीबाबत मी बोलत नाही, मात्र भविष्यात काय होऊ शकतं हे सांगता येत नाही. राजकारणात कायमच कोणी कोणाचा शत्रू नसतो असं खळबळजनक वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी संध्याकाळी उशिरा जळगावात केलं. यासोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीतून ते एकत्र देखील येऊ शकतात असंही मत त्यांनी व्यक्त केलं. कोरोनामुक्त गावं आणि गरजूंना मदत देण्यासाठीच्या सरकारी योजना तसंच शिवसंपर्क मोहिमेचा आढावा घेण्यासाठी डॉक्टर गोऱ्हे शुक्रवारी जळगावात आल्या होत्या. सरकार व्यवस्था बघेल पण आपण जबाबदारी घ्या असं प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रविशंकर यांनी काल पुण्यात केलं. भारत विकास संगम आणि महा एनजीओ फेडरेशन यांच्याद्वारे आयोजित परिषदेत ते बोलत होते. राज्यातल्या 100 सक्रिय सामाजिक संस्थांचे प्रमुख यामध्ये सहभागी झाले आहेत. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान नॉटिंगहॅम इथं सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिला सामना रोमहर्षक वळणावर पोहोचला आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताकडे 9 गडी असून सामना जिंकण्यासाठी एका दिवसात 157 धावा करण्याचं लक्ष्य आहे. काल इंग्लंडचा दुसरा डाव 303 धावांवर संपला. त्यानंतर भारतानं आपला दुसरा डाव 1 गडी बाद 52 धावांवर सुरू केला आहे. हवामान. राज्यात मान्सूनचा जोर कमीच आहे आणि इतक्यात तो वाढण्याची शक्यता नाही. काल कोकणात सर्वत्र, विदर्भात काही तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आजही असंच पाऊसमान अपेक्षित असल्याचं वेधशाळेकडून सांगण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भालाफेकीत नीरज चोप्राला ऐतिहासिक सुवर्णपदक. भारतानं लंडन ऑलिम्पिकमध्ये नोंदवलेली सर्वोच्च पदक संख्या ओलांडली. हातमाग उत्पादनांना पाठिंबा देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. उपचाराधीन कोविड रुग्णसंख्येत सलग 3 दिवस झालेल्या वाढीनंतर पुन्हा घट.
संशोधनं शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवा, कृषी विद्यापीठांना राज्यपालांचं आवाहन आणि राज्यातल्या शेतकऱ्यांचा माल देशभरात पोहोचवणाऱ्या किसान रेल्वेची वर्षपूर्ती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.